तो हे गाईज, गुड मॉर्निंग, बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आता आपल्याला जायचं आहे आपल्या शेतामध्ये. तर बाबाने कॉल केला होता की भैया म्हणला शेतामध्ये काम आहे. तर आता आपण निघालो ड्युटीवरून, लगेच आलो आणि लगेच निघालो आपल्या शेतामध्ये. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, आहे आमच्या शेतातला रस्ता यो. तुम्ही रस्ता बघू शकता यो. तर आता आम्ही चाललो शेतामध्ये आणि शेतातली कसे कसे कामं आता तुम्हाला पूर्ण दाखवूया. तर कंटिन्यू ब्लॉगमध्ये राहा. जे नवीन आपल्या व्हिडिओमध्ये आलेले त्याने सबस्क्राईब करून जावा मित्रांनो. तर चला शेतामध्ये गेल्याच्या नंतर भेटूया. तर फायनली मित्रांनो आम्ही आपल्या शेतामध्ये पोचलेलो आहोत. तर तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला दाखवूया आपला शेत कसा आहे आणि काय काय पेरलेलं आहे शेतामध्ये. तर स्टार्टिंगला आमची पहिले तर तुम्ही विहीर बघा. तर हे आहे मित्रांनो आमच्या शेतामधली विहीर. तर तुम्ही बघू शकता मस्त आता मोटर चालू आहे त्याच्यामुळं पाणी खाली गेलं किंवा तर आहे घेऊन जे आता आला आहे, मस्त मोठा झालेला आहे. तर घेऊन बघू शकता मित्रांनो किती मस्त दिसतंय आता. तर हे आहे ज्वारीचं शेत, जे आता 4 दिवस झाले तर पेरून आता मस्त ज्वारी निघलेले छोटे छोटे तुम्ही बघू शकता. तर अजून दुसरं पण आमचा शेतातून जाणारी कॅनल आहे जे तळ्यातून वाहत येते आणि इकडं शेतकऱ्यांना पाणी पुरवठा करते शेतामध्ये. तर तुम्ही बघू शकता. तर आहे आमच्या शेतामधला कापूस जे की पांढरा सोना. तर तर आता छोट्या छोट्या त्याच्यावर आलेले आहेत बोंड, जे तुम्ही काय म्हणता ते माहिती नाही, पण आता बोंड आलेले आहेत, तुन्नी झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो खूप काय एक फिरलेलं आहे इकडं. तर आहे आमच्या शेतामधलं महादेवाचं मंदिर, जे की आमच्या शेतामध्ये स्थापना केलेली आहे आम्ही स्वतःहून. तर तुम्ही बघू शकता. आता आम्ही दर्शन घ्यायला चाललो की दर्शन घेऊया मस्तपैकी. तर मित्रांनो इथं आल्याच्यानंतर खूप काय मस्त वाटते मंदिराजवळ आल्याच्यानंतर. बघू शकता मस्तपैकी दर्शन आम्ही करूया आणि जाऊया. तर बघू शकता मित्रांनो की आम्ही दर्शन वगैरे झालेलं आहे आमचा. तर आहे आमच्या शेतामधला हिरवी मिरची, जे की मंदिराच्या जवळच म्हणजे मंदिरच्या समोर लावलेली आहे. तर आता छोटे छोटे फुलं यायला लागले त्याच्यावर, तर मिरची पण लागायला लागली. तर हे आहे मित्रांनो ओरिजिनल माल. एकदा का याचा ठेसा करून खाला तुम्ही, काय एक नंबर लागते. लसूण टाकली थोडी, मीठ टाकला थोडा, कोथिंबीर टाकली थोडी, तर एक नंबर लागते मित्रांनो. एकदा ट्राय करा तुम्ही. तर आता आम्ही याचा ठेसा खाणार आहे वरी आता आखाड्यावर जाऊन. तर चला मित्रांनो आपण आता चाललो वरती आखाड्यावर. तर बघू शकता मित्रांनो आमच्या शेतातले झेंडू किती भारी आहेत, छोटे छोटेवाले. तर बघू शकता मित्रांनो झेंडू बघू शकता तुम्ही, एक नंबर माल आहे. हे आपल्या शेतामधले तुरीच्या शेंगा आहेत मित्रांनो. आहे लिंबूचा झाड आहे. बघू शकता मित्रांनो आमच्या शेतातलं बोरीचं झाड आहे. पण यावर्षी बोरी काय लागले नाहीत का, कारण की या कॅनलचं काम चालू असल्यामुळं पूर्ण बोरीचे फांदे तोडून टाकले. तर या फांद्यावर तर काय बोर नाहीत. पण आपल्या शेताच्या खाली एक बोरीचं झाड आहे. तिथं आहे बोरीचं झाड, तुम्ही बघू शकता. इथं बोरीचं झाड आहे. या बोरीवर खूप बोर राहतं आणि एवढे गोड आहेत मित्रांनो. तुम्हाला दाखवूया तिथले पण बोरं. तर बघू शकता मित्रांनो हा आमचा शेतामधला आखाड आहे, जे आई बाबा आपल्या शेतामध्ये आखाड्यावरच राहतात. तर बघू शकता मित्रांनो आमच्या आखाडच्या जवळ जे पपईचं झाड आहे, तुम्ही बघू शकता किती मस्त पपया मोठ्या मोठ्या लागलेले आहेत. तर हे आहे आमचं सोन्या, आमच्या शेतामधलं सोन्या, जे की शिपाई आमच्या शेतामधला. बघू शकता आल्याच्या नंतर आम्हाला कसं करायला लागलं. जे की आमची किटू, छोटी मुली किटू. तर त्याच्या संग त्यांचे मित्र पण बघू शकता तुम्ही, त्याची भाऊ बहीण आहे आमची. हे आमचा सोन्या, हे आहे सोनी. तर आमची किटू एक, जे आम्हाला खूप काय आवडते ती. बघू शकता मित्रांनो किती कशी करतात कुत्रे ते. तर बघू शकता मित्रांनो आमचा डॉबरमॅन यो, खूप काय शांत आहे ही कुत्री, जे की आमची किटू.
तर आहे मित्रांनो आमचा आखाडा तुम्ही बघू शकता आणि आखाड्यामधला पण तुम्हाला व्ह्यू दाखवूया. तुम्ही बघू शकता बाहेरचं शेतामधला असाच पसारा पडून असतं शेत मित्रांनो. तर आईबाबाचे बघा आई काहीतरी करते, भाऊ पण बसलेला आहे, छोटावाला भाऊ आहे माझा सुमित म्हणून. हा टी व्ही आमची आई काहीतरी करते बघा. मस्त बटाट्याची भाजी केलेली आहे. आणि तर बाबाने सांगलेले जे काम आहे ते आता पूर्ण करायला चाललो आहे आम्ही. तर मागचे शेत आहे ते वांगे लावलेले आहेत. तर इथून पहिले जे तारा बांधलेले आहेत आमच्या शेतातून. चला जाऊया. तर लिटरली गाईस इथं मी पडतच होतो. अरे बाबा हा तर खूप मोठा वाचलेलो आहे. इथं पण तारा बांधलेली मला दिसली नाही, त्याच्यामुळे मी तिथं पडत होतो. तर तुम्ही बघू शकता इकडं आमचं शेत आहे आणि हा जे खुटे आहेत यांना तारा बांधायचे आहेत. हा छोटा भाऊ आपला चालला आहे आता पहिले. तर बघू शकता मित्रांनो, परवा दिवशी आम्ही आलो होतो शेतामध्ये. तर हा इथून तर तिथपर्यंत पूर्ण खुट्टे गाडून गेलेलो होतो. तर आता आज आहे तार बांधायचं आहे यांना. तर तार बांधून मग नंतर जाऊया घरी. तर आता कमीत कमी 2 ते 3 घंटे इथं आहे आम्हाला काम. तर पप्पाने हे काम सांगलेलं आहे आम्हाला. तर 4-5 खुटे राहिलेत पहिले खड्डे करायचे, खड्डे करून त्याच्यामध्ये टाकायचे, मग नंतर तार बांधायचे. तर तुम्हाला तार कसे बांधतात ते सगळं तुम्हाला दाखवूया. झटका मशीन. तर मित्रांनो एवढे इकडं डुकरं रोही एवढे सततात ना, तर सगळे शेताचे धिंगाणं करून टाकतात. तर शेतकऱ्यांना खूप काही इकडं यात अडचणीचा सामना करावा लागतो मित्रांनो. तर हा आमच्या शेतामध्ये तर भुईमुग या शेतामध्ये पेरलेला आहे. तर डुकरानं लई परेशान केले तर बाबा यांना. तर सगळ्या आजूबाजूच्या शेतावाल्यांच्या हेच प्रॉब्लेम आहे की डुकरं रोही. आता ज्वारी पेरली, आता हे भुईमुग आहे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, तर भुईमुग आता निघायला लागली आपली. बघू शकता भुईमुग एवढी एवढी झालेली आहे. तर इथून तर तिथपर्यंत आता सगळे खुट्टे गाडलेले आहेत. तर फक्त आता तारा बांधायला राहिली. तर तारा बांधता पप्पा आता घरून येते, बाबा घरून येते आपलं. तर चला तारा बांधूया. आम्ही कडे करत आहोत. भाऊना पहिला कडा खतलेला आहे, माझा अजून झाला नाही कारण की मला खाली पत्थर लागलेला आहे. तिथपर्यंत गाडायचे. जे ही तार आहे जे आता बांधलेलं आहे 2 पदर आणि 3रा पदर चालू आहे आपला. तर पहिले तर ताईनं चहा आणलेली आहे. तर पहिले चहा पिऊया. बघू शकता मित्रांनो हात कसे झालेत आपले. पहिले चहा पिऊया, मस्त गरम गरम आणलेली आहे. तर शेतामध्ये चहा प्यायचा एक नंबर आहे. ते बाबा बसलेत आता, बाबा पण चहा प्यायला लागलेले आहेत. तर फायनली मित्रांनो आमचं काम कंप्लीट व्हायला आलेलं आहे. बघू शकता आता पूर्ण काम झालेलं आहे आपलं. तर चला जाऊया आखाड्यावर. तर फायनली मित्रांनो काम झालेलं आहे कंप्लीट. आता बापो लई थकवा झाला यार. सगळे हातानं हात करायला लागले ते तारा वळून. तर काम आपलं कंप्लीट झालेलं आहे. तर आता भूक लागली जोरानं. आता पहिले जेवण करूया. मस्त आईनं मस्त भाजी वगैरे केलेली आहे. तर पहिले जेवण करूया, पण नंतर घरी जाऊया. तर चला पहिले जेवण करूया. तर बघू शकता मित्रांनो आमची मियाव आहे कशी करायला लागली. तर आईनं मस्तपैकी आपल्याला जेवण वाढलेलं आहे. तर जेवण करूया. तवाचा जे बघा ठेसा केलेला आहे. तर पहिले जेवण करूया. ते फायनली गाईज आम्ही आलो गावामध्ये. तर शेतातून तवा चालू म्हणजे अर्धा तास झाला. तिथलं शूट करू शकलो नाही कारण की मला ड्युटीवर पण जायचं होतं. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. जे नवीन आपल्या व्हिडिओमध्ये आले तर त्यांनी सबस्क्राईब करून जावा मित्रांनो. तर चला आता ड्युटीवर पण जायचं आहे आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके बाय बाय.